अहो पण मला नाही असं पटापट बोलता येत, मला नाही सुचत. पण पण नसेल जमत एखाद्याला मुद्देसूद बोलणं. असं कसं, मलाही वाटतं ना, पण मग म्हणून मला कोणी समजूनच घेत नाहीये. नाही नाही, असं नका म्हणू. इतकी वर्ष मी सगळं शांतपणे ऐकलंय ना, मी कधी काही बोलले. पण एकच गोष्ट आहे फक्त की माझ्या लक्षात राहत नाही, आणि मी ते सुद्धा काही मुद्दामून नाही करत. आता नाही राहत माझ्या लक्षात. असं कसं? मग आपली माणसं आणि परकी माणसं ह्याच्यात काय फरक राहिला सांगा मला. हो मलाही वाटतं, मला पण भावना आहेत, मला पण खूप वाईट वाटतं. मला वाईट वाटलं, मला खूप वाईट वाटलं. मला असं वाटलं की कायमचं तुमच्याकडे निघून द्यावं. शरू, मी नंतर बोलते. शरे, काय झालं? रडतेस का? काय नाही बहिणी. मग तू रडतेस का? कुणी काही बोललं का? शरी अगं सांग ना, कोण होतं फोनवर? फोन तो हा मोबाईल कंपनीवाल्यांचा फोन होता. मोबाईल कंपनीवाल्याशी तू रडत बोलत होतीस? शरी अगं सांग ना, आम्ही आहोत ना इथे सगळ्याजणी. आमच्याशी मन मोकळं करायचं ना. आमच्यापैकी एखादी तरी असेल जिच्याशी बोलल्यावर तुला बरं वाटतं. वाटतं ना. आणि आता जान्हवी असं सांगू नकोस. तिचे पाय घरात टिकले तर तिच्याशी बोलू शकतेस, पण आम्ही इथेच आहोत ना. आता हे बाहेरच्या लोकांशी असं बोलणं बरं दिसतं का शरू? बाहेरचं कुणीही नव्हतं बहिणी. मग ते मोबाईल कंपनीवाले आपल्या घरचे झाले का आता? शरू आता हे खूप होतंय. हा अगं आपली रडगाणी आपल्यापाशी. मला सांग, आपल्या घरामध्ये असं कोण आहे जिच्यापाशी रडण्याचं एकही कारण नाही. पण अगं अशी रोज टिपं गाळत बसलो तर वेळ लागायची वेळ येईल आपल्याला. आपण कायम एकमेकींच्या आधाराने उभ्या राहिलं. आजच असं का वागायला लागलीस तू? काय झालंय शरू? शरे मला सांग, तुला बरं वाटत नाहीये का? हा काय होतंय तुला? आपण डॉक्टरांकडे जाऊया. मी अंगारा लावू का ग तुला? शरी असे दिवस येतातच आयुष्यात, कशातच मन लागत नाही. कुठल्याही गोष्टीने चिडचिड होते, रागराग होतो. पण असे क्षण मागे टाकूनच आपल्याला पुढे जायचं असतं, हो की नाही? काय होतंय तुला? आई जान्हवीला सवलत देतायत याचा राग येतोय का? जान्हवी विषयी माझं काहीच म्हणणं नाहीये बहिणी. जान्हवीने आईंना फसवलं असं वाटते का तुला? मग आईंचं काही चुकतंय असं वाटतंय? अगं बोल ना शरू. शरी आता बोल ना. आता मलाही काळजी वाटायला लागली ग. बहिणी खरंच काही नाही झालं. शरे आता काय झालं ते सांगा, नाही तर आईंनाच सांगते तुझ्याशी बोलायला. नको इंदू बहिणी, आईना नको. शरी काय झालंय? खरंच काय नाही झालंय बहिणी. बोल ना आमच्याशी. बहिणी काही नाही झालं. श्रीची शपथ आहे. अरे जान्हवी,
ये ना. अरे तू कशी आलीस? एक छोटस काम होतं माझं म्हणून आलेले. ओ, मी तुझी ओळख करून देते. वेद पाठक साहेब, ही माझी नातसून जान्हवी. आणि जान्हवी, हे वेद पाठक, आपले लीगल ऍडवायझर. नमस्कार. नमस्कार. अगं तू उभी का? बस ना. माझं एक महत्वाचं काम आहे माझ्या डेस्क पाशी. मी जरा जातो बाहेर. ओके. मिस्टर वेद पाठक, सह्या झालेल्या आहेत, बाकी नंतर बोलू. थँक्यू. थँक्यू. You, आईजी, बहुतेक माझी एक पिशवी राहिली आहे बाहेर, मी बघून येऊ. थँक्यू मिस्टर वेद पाठक. हो मॅडम. थँक्यू. वेडी आहेस का काय? बरी आहेस ना तू? अरे काय झालं? तू डायरेक्टली इथे कशी काय आलीस? त्यात काय, तुझा डबा राहिला होता ना. डबा? जान्हवी, अगं एक दिवस जेवलो नसतो तर काही उपाशी पडून मरणार नव्हतो मी. अरे पण डबा तयार होता ना. पुन्हा तेच डबा डबा डबा. तुला कळत नाहीये का मी काय म्हणतोय ते? काय झालंय श्री? कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? अगं टेन्शन म्हणजे आई आजी बघ ना इथे कशी विचित्र वागते. आणि त्यातनं जर तिला कळलं की तू इथे मला भेटायला आलीस तर मग केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. ओ ओ ए बघ बघ बघ, आता तुझं आई आजीशी खूप चांगलं जमतंय की नाही? आणि मुळात तुझ्याविषयी तिचं मत कसं बदललंय याचे आश्चर्यच वाटतंय मला. पण तरीही तिच्या स्वभावात हे जे काही बदल होत आहेत ना ते सगळे नवीन आहेत माझ्यासाठी. त्यामुळेच मी तिच्या रिॲक्शनचा अंदाज नाही बांधू शकत आहे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय का मी तुला भेटायला आले म्हणून आईजी रागवतील आता? हो अर्थात. नाहीच आवडणार तिला. हे बघ, आई आजीनं एकदा एखादी गोष्ट डोक्यात धरली म्हणजे धरली. एकदा नाव टाकलं की टाकलं. अरे पण श्री, तू एक साधा विचार कर. छोट्या आईने काकाला भेटणं आई आजीला आजवर चाललेलं नाहीये आणि चालणार नाही. तसंच आपल्या बाबतीत. तुझी गोष्ट वेगळी आहे श्री. वेगळी कशी? वेगळी कशी? आणि मी म्हणतो विषयाची परीक्षा घ्यायची कशाला? आई आजीने तुला काय सांगितलंय? जो नियम एकाला तोच सर्वांना. मग आता तू मला भेटलेली सोड, माझ्याशी बोलतेस हेही तिला आवडेल की नाही मला माहित नाही. तुला कसं नाही माहिती? तुझी आई आजी आहे ना ती, मग तुला माहिती असायला हवं. म्हणजे मी चुकू शकते त्यांच्या बाबतीत पण तू नाही श्री. अगं पण हल्ली तेच तर बदललंय ना. आणि जर आई आजींचं माझ्या बाबतीतलं वागणं बदलत असेल तर ते सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं नाहीये का? नाही, पण अजून ती योग्य वेळ आलेली नाहीये. हे बघ, मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. रिस्क? कसली रिस्क? कसली वेळ आलेली नाहीये श्री? पाणी आणते. नकोय मला पाणी सर. शरे, तू आता शांत हो बघू. तू अशी रडत बसलीस तर तुला नक्की काय होते ते आम्हाला कसं कळणार? इंदुबाईनी, तुम्हाला खरंच काही कळत नाहीये का? कळून सुद्धा तुम्ही न कळल्यासारखं करताय. शरी, आता अशी कोडी घालू नकोस ग. सांग ना काय होतंय? कसला त्रास करून घेतेस एवढा? त्रास नाही वहिनी, प्रश्न पडलेत मला. डोक्यात गोंधळ उडालाय नुसता. कसलीच उत्तरं मिळत नाहीये, कसलीच सुसंगती लागत नाहीये. काय केलं की ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील? कशाबद्दल बोलतेस तू शरी? वहिनी, का राहतोय हो आपण अशा? का या घरातले सगळे पुरुष घर सोडून निघून गेले?
त्यांच्याशी अशा? तुला आईंचं वागणं चुकलंय असं वाटतंय का? शरी, अगं आई असं वागल्या म्हणून ते घर सोडून गेले हे म्हणण्याला काय अर्थ आहे सांग? आईना तरी त्यांनी घर सोडून निघून जावं असं वाटलं असेल का? आईना त्या त्यावेळी जे योग्य वाटलं तसं वागल्या त्या. काय योग्य आणि काय अयोग्य वहिनी? म्हणजे आई जे वागतात ते योग्य आणि घरातल्या पुरुष माणसांचं अयोग्य असं कसं? नेहमीच असं कसं वहिनी? आणि मला मान्य आहे चुकली असतील, अहो पण माणसं होती ना ती. हे योग्य आहे ते अयोग्य आहे असं करत बसण्यात आपल्या हाती काय लागलं? घरातली सगळी पुरुष माणसं घर सोडून निघून गेली आणि आपण अशाच मागे राहिलो एक एक या. पण शरे, त्यावेळची परिस्थिती कशी होती आठवते ना तुला? कसं होतं भाऊजींचं वागणं तेव्हा? तेव्हा परिस्थिती तशी होती वहिनी, पण ती कायम तशीच राहणार होती का? आपण मात्र मनात राग धरून ठेवायचा याला काय अर्थ आहे वहिनी? अहो माफ करावं ना. स्वतः बोलायचं नाही, दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही. स्वतः तोंड बघायचं नाही, दुसऱ्याला भेटू द्यायचं नाही. यात काय हाती लागलं आपल्या? शरे, शरे अगं काय बोलतेस तू हे? अरे तू हे सगळं भाऊजींबद्दल बोलतेस? हो इंदू वहिनी, मी यांच्याच बद्दल बोलते. मला मान्य आहे चुकले असतील, पण सख्खा मुलगा आहे ना, आपल्या मुलाचा अपराध पोटात घालायचे का त्याला घरातून बाहेर काढायचा? अरे ठीक आहे चला, झालंय अगदी टोकाचे वाद, काढला घरातून बाहेर, पण एवढा मोठा काय गुन्हा केला होता यांनी की आईने त्याचं नावच टाकलं कायमच. शरयू, तू हे सगळे प्रश्न आईलाच जाऊन का नाही विचारत? एक मिनिट, तिला सुद्धा कळू दे ना तुझ्या मनात काय आहे ते. का तृप्त होतील तिचे हे सगळं ऐकून? शरे मुळात तुला अचानक हे प्रश्न पडण्याचं कारणच कळत नाही आम्हाला. कारण कशाला हवं वहिनी? वेगळं काही कारण नाहीये. रोज क्षणाक्षणाला भयान एकटेपणा वाटतो, नवऱ्याची आठवण येते. हे कारण पुरेसं नाहीये? पण शरे, तुला लक्ष्मीकांत भाऊजींचं वागणं आठवतंय ना तेव्हाचं? अगं तुला आठवत नसेल पण आम्हाला सगळ्यांना अगदी चांगलं आठवतंय ते. खरं तर तू असा विचार करतेस याचंच आश्चर्य वाटतंय मला. त्यावेळेस आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या ही किती मोठी गोष्ट होती. बरोबर आहे सरूच, अशा वेळी आया मुलाला पाठीशी घालतात आणि सुनेला दोष देतात. पण आईनी मुलाला पाठीशी न घालता तुला मुलीसारखं मानलंय, तेव्हा तिचं चुकलंय असंच वाटतंय आता मला. पण शरे खरंच आईनी आपल्या बाबतीत मनाचा खूप मोठेपणा दाखवलाय आणि हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. तुझ्या नवऱ्याच्या वागण्याला क्षमा नव्हती शरयू. तेव्हा नव्हती, नव्हतीच, मला मान्य आहे. पण नंतरही इतकी वर्ष मी ओळखते त्यांना, ते तसे नव्हते. शरयू तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त ओळखते मी त्याला, आणि तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त. भाऊ आहे तो माझा. पण आज हे बोलून तू आईला अपयशी ठरवलंस एवढं मात्र नक्की. आईनी इतकं केलंय तुझ्यासाठी, पण तिचे उपकार न मानता तिच्या विरुद्ध बोलण्याच्या तुझ्या धाडसाचं कौतुकच करायला हवं.
सांग ना, कसली रिस्क श्री? अगं हे सगळं आई आजीला आवडणार नाही याची रिस्क. बरं, मग नाही आवडलं तर? अगं तर मग परत मोठा प्रॉब्लेम होईल ना. पण श्री, जर प्रॉब्लेम झालाच तर आता काय असा फरक पडणार आहे? जे वाईट व्हायचंय ते झालं ना. नाही पण कशाला परत? म्हणजे ती मला परत प्रश्न विचारणार, मग माझ्यावर चिडणार. नकोच ना ते. त्याचा विचार तू आत्ता कशाला करतोयस? अगं पण डोक्यात विचार येतातच ना. पण मग वेळ कसली आलेली नाहीये? हे बघ, आई आजी समोर आपण दोघांनी उघडपणे भेटण्याची अजून वेळ आलेली नाहीये. नाही श्री, तुला असं म्हणायचं नव्हतं. अगं मला असंच म्हणायचं होतं. आत्ता म्हण तू असं, पण मला माहितीये तुला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. तू आता फक्त या बोटाचं त्या बोटावर करतोयस. कशावरून? श्री, तू माझ्यापासून काहीतरी लपवत होतास. नाही, मी तुला काही खोदून खोदून विचारणार नाहीये, पण मी जर तुला खरोखर ओळखत असेल ना, तर तुला काहीतरी वेगळं बोलायचं होतं. आता तू ठरव, मी तुला ओळखते की नाही ओळखत, आणि जेव्हा वाटेल तेव्हा खरं काय ते सांग. मॅडम, चहा. नंदन, बरं झालं आलास. साहेब, तुम्हाला आणू का चहा? हा आण, एक कप भर आण. मॅडम, साहेबांनी सक्त ताकीद दिली, विचारल्याशिवाय चहा आणायचं नाही म्हणून. हो अगं नंदन काय सॉलिड चहा करतो माहितीये, म्हणजे तो चहा सतत पीत राहावंसं वाटतं. म्हणून मी त्याला आपलं सांगितलंय की बाबा रे विचारत जा, म्हणजे मला खरंच हवा असेल तर मी सांगत जाईन तुला. मी कमी केलाय आता चहा, फार नाही घेत. चहा बाकी मस्त झालाय. बायकोने शिकवलंय मला बनवायला. बघ त्याची बायको त्याला काय काय शिकवते. असं का म्हणाली असेल ही? तिला काही प्रॉब्लेम नाही ना आला? श्री चिडला नसेल ना? मॅडम येतो. मॅडम, हॅलो जान्हवी. नंदन निघालाय. हा, बाय बाय नंदन. आणि काय आज डब्यात काय आणलंस? जान्हवी, अगं माझा मोबाईल आणि वॉलेट दे. एक मिनिट. हा, तुझं काय चाललंय तुझं? श्री, काय चाललंय? तू फोन दे माझा. नाही जान्हवी, मी मगाचपासून बघतोय तू कोणाला तरी मेसेजेस करतेस. श्री, फोन दे ना. जान्हवी, हे बघ मी फोन मध्ये काय चाललंय हे बघणार नाहीये. तितकी डिसेन्सी आणि डिग्निटी आहे माझ्यात. फक्त मला काय चाललंय हे कळलं पाहिजे. सॉरी, काय म्हणत होतास तू? मी असं म्हणत होतो की मला माझा मोबाईल आणि वॉलेट दे, काम चाललंय माझं. हा.
थँक्यू. हा गीता बोल ग. नाही निघाले. एक 10 मिनिटात पोहोचतेय. आलेच. बरं श्री चल, मला खूप उशीर होतोय, मी पळते. ओके. हा संध्याकाळी भेटू. बाय बाय बाय. नीट जा. बाय. बरं श्री, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? तू कॉन्ट्रॅक्ट साईन केलंस ना, परमनंट झालास ना. चला, माझ्या संसाराची काळजी मिटली. बाय. अरे तुला